झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि ब्रेकनंतर आता क्रिकेट संदर्भातली बातमी। भारत आणि श्रीलंका यांच्यातली दुसरी वनडे मॅच आज हंबानटोटामध्ये रंगणार आहे। विजयी सलामी दिल्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावलाय, तर पहिल्याच मॅचमधील पराभवामुळे लंकन टीमला सिरीजमध्ये परतण्यासाठी चांगलेच कष्ट करावे लागणार आहेत। लॉंग ब्रेक नंतर खेळणाऱ्या टीम इंडियानं विजयी सलामी देत नव्या सीझनची सुरुवात जबरदस्त केली आणि 5 वनडे मॅचेसच्या सिरीजमध्ये 1-0 आघाडी घेतली। आता दुसऱ्या वनडेमध्येही श्रीलंकेला मात देण्यासाठी टीम इंडिया आतुर आहे। पहिल्या मॅचमध्ये भारताची बॅटिंग आणि बॉलिंग चांगली झाली। मात्र टीम इंडियाची फिल्डिंग या मॅचमध्ये अतिशय सुमार झाली। त्यामुळे दुसऱ्या मॅचमध्ये भारताला आपल्या फिल्डिंगमध्ये सुधारणा करावीच लागणार आहे। विराट कोहली आणि वीरेंद्र सेहवागच्या तडाखेबंद खेळीमुळे भारताला हा विजय साकारता आला। दरम्यान गौतम गंभीर आणि रोहित शर्माला अजूनही सूर सापडलेला नाही आणि ही बाब कॅप्टन धोनीच्या चिंतेत भर पाडणारी आहे। बॉलर्सने समाधानकारक कामगिरी केली, मात्र लंकन बॅट्समनना रोखण्यासाठी त्यांनाही चांगलेच कष्ट करावे लागले। झहीर खान, उमेश यादव आणि इरफान पठाणवर फास्ट बॉलिंगची मदार असेल, तर आर अश्विन आणि प्रज्ञान ओझावर स्पिन बॉलिंगची जबाबदारी असेल। दुसरीकडे पहिल्याच मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानं श्रीलंकेची टीम सिरीजमधील पहिला विजय मिळवण्यासाठी आतुर असेल। कुमार संगकारानं सेंचुरी झळकावत भारताला चांगलाच दणका दिला, मात्र त्याची सेंचुरी पहिल्या मॅचमध्ये व्यर्थ ठरली होती। त्यामुळे भारताला त्याच्यापासून सावध राहावं लागणार आहे। थिसारा परेरानं हंबानटोटा वनडेत ऑलराऊंड कामगिरी केलेली होती, त्यामुळे तो दुसऱ्या मॅचमध्येही याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रयत्नशील असेल। दोन्ही टीम्स तुल्यबळ असल्यानं क्रिकेट प्रेमींसाठी ही मॅच एक पर्वणी ठरणार आहे। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।